हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बनवणार आहे मसाला डोसा. मसाला डोसा बनवण्यासाठी मी आधी डोशाचं पीठ भिजत ठेवलं. त्यासाठी मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असे स्वच्छ निवडून त्याला 7 ते 8 तास व्यवस्थित भिजवून घेतलं. त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये वाटून रात्रभर त्याला आंबवण्यासाठी पीठ ठेवून दिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता मी डोसे बनवायला घेतले आहे. तर मसाला डोसा बनवण्यासाठी मी आधी आलू मसाला तयार करून घेणार आहे. त्यासाठी बटाटे मी आधी कुकरमध्ये उकडून घेतलेले आहे. त्यानंतर एका तव्यावर मी तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये मी कांदा घातला आहे. कांदा चांगला लालसर झाला की त्याच्यामध्ये हिंग, हळद घालून आपले उकडलेले बटाटे, चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित आलू मसाला बनवून घेतला आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता आपला आलू मसाला तयार झालेला आहे. साऊथ इंडियन डिशमधील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे डोसा. संपूर्ण देशभरात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी हटके बेत म्हणजे डोसा. तर आता आपला इथे आलू मसाला तयार झालेला आहे. तर आता आपण बनवून घेऊया डोसा. तव्यावर तेल टाकून थोडंसं पाणी शिंपडून तवा मी व्यवस्थित डोसा बनवण्यासाठी तयार करून घेतला आहे. त्यानंतर डोस्याचे पीठ मी तव्यावर टाकणार आहे आणि व्यवस्थित डोसा बनवून घेणार आहे. एकदम असा पातळ आणि क्रिस्पी डोसा मी बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. डोस्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल असतात. त्यामुळे डोसा खाल्ल्याने शरीराला आवश्यक ती पोषण तत्व मिळतात. एवढंच नाही तर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीही तुमच्या डाएटमध्ये डोसाचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. डोसा तांदूळ आणि डाळीपासून तयार केला जातो. हा पचनासही हलका असून त्यामुळे पोटही भरल्यासारखे वाटते. तर आता आपला हा डोसा मी एक तव्यावर बनवून घेतला आहे. त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे. त्याच्यानंतर डोसा एका साईडने क्रिस्पी झाल्यानंतर मी त्याचा व्यवस्थित असा रोल करून घेणार आहे. एकदम मार्केटमध्ये, हॉटेलमध्ये जसा डोसा मिळतो तसाच मी बनवून रेडी केलेला आहे. एकदम क्रिस्पी असा डोसा आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता मी हा डोसा प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर प्लेटमध्ये आपला मसाला, आलू मसाला आणि खोबऱ्याची चटणी मी असं सर्व केलेलं आहे. खूप छान असा मसाले डोसा थाळी आपली इथे तयार झालेली आहे. त्यानंतर मी तव्यावर आणखीन एक डोसा तयार करून घेतला. तोही व्यवस्थित असा क्रिस्पी झालेला आहे. क्रिस्पी डोसा खायला खूप छान लागतो, चवदार लागतो. आपला आता मसाला डोसा इथे तयार झालेला आहे. इथे माझी मुलगी संजू खूप आवडीने डोसा खात आहे चटणीबरोबर. तिला डोसा खायला खूप आवडते. आपला डोसा रेडी आहे. धन्यवाद.